मिथुन राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण एप्रिल महिन्यातील मिथुन राशीचे ग्रह राशी परिवर्तन जे होणार आहे, तर मिथुन राशीच्या जातकांवरती नेमके काय त्याचे परिणाम होतील हे फल आपण पाहणार आहोत. 2026 या वर्षातील एप्रिल महिन्यांचं ग्रहांचं राशी परिवर्तन. 2 एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. 10 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. 14 एप्रिल या दिवशी सूर्य ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. 19 एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. 30 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. मग या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे. आपल्या जीवनात काही संकट आहेत, अडचणी आहेत, असे अनेक प्रश्न ज्याचे उत्तर आपल्याला मिळत नाही. नेमकं या प्रश्नांना सोडवायचं कसं, तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की तुम्हाला मदत होईल. मिथुन राशी या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. हा बुध ग्रह 2 वेळेला राशी परिवर्तन करतोय. पहिलं 10 एप्रिल या दिवशी मीन राशीमध्ये हा ग्रह येतोय, म्हणजेच 10 एप्रिल पर्यंत भाग्यस्थानामध्ये आणि नंतर तो असणार आहे कर्मस्थानामध्ये, आणि त्यानंतर महिन्याच्या शेवटी तो जाणाऱ्या लाभामध्ये. म्हणजे असा 3 भाव प्रदक्षिणेमध्ये हा जातोय. 2 वेळेला राशी परिवर्तन होत आहे. मग ज्या वेळेला पहिले 10 दिवस लग्नेश हा भाग्यामध्ये विराजमान असेल, त्यावेळेला लग्नेशाला भाग्याची साथ मिळणार आहे. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात माझं भाग्य कुठं गेलं आहे, तर हीच अनुभूती भाग्य प्राप्तीची, जीवनामध्ये केलेलं पूर्वीचं कर्म हे भाग्याच्या रूपाने आपल्याला परत प्राप्त होणं, त्याला भाग्य असं म्हणतात. यासाठी दैवकृपा, गुरुकृपा, ज्येष्ठांचा आशीर्वादही महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची पावती पहिल्या 10 दिवसात तुम्हाला मिळेल. पुढे काय, तर पुढे तुम्हाला थोडंसं आर्थिक स्थिती तुमची चांगली झाल्यामुळे कामाचा व्याप तुमचा वाढेल. तो महिनाभर असणार आहे. मग तिथे तुम्हाला सुट्टी नाही आहे. काम अविरत केल्याशिवाय पर्याय नाही. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहावं लागतं. फल मिळेल की नाही याची अपेक्षा न ठेवता ते परिपूर्ण जर केलं तर त्या कर्माचं फल आपल्याला अत्यंत चांगलं मिळतं. हीच पावती तुम्हाला या महिन्यात मिळेल. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे. हे कुटुंबाचं स्थान आहे. या स्थानाचा स्वामी चंद्रग्रह हा दर 2.25 दिवसात राशी परिवर्तन करतो. त्यामुळं मासिक राशी भविष्यात त्याचा विचार होत नाही, परंतु या महिन्यात आर्थिकतेची अडचण तुम्हाला नसणार आहे. परिवारामध्ये वातावरणही अतिशय उत्तम असेल आणि पैशाचे मार्ग तुमच्या या महिन्यात आपोआप सुटत जातील. काम तुमचं परिपूर्ण होत जाईल. तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह हा 14 एप्रिलला राशी परिवर्तन करतोय आणि मेष राशीमध्ये येतोय. मग या पराक्रमाचा स्वामी 14 तारखेपर्यंत जर दशम स्थानामध्ये विराजमान आहे, म्हणजेच काय, तर एकंदरीत तुम्ही काम चांगलं करत आहात. त्या कामाच्या ऑर्डर्स तुम्हाला चांगल्या मिळत आहे. व्यवसाय तुमचा अत्यंत तेजीत आहे. कामाचं स्वरूप तुमचं वाढत आहे. कामाची व्यापकता वाढत आहे. याचा तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही आनंद पण वाटून घ्यायला हरकत नाहीये की तुमच्या कामाला गती मिळते आहे. तुम्ही जे नाव निर्माण करण्यासाठी जी धडपड चालू केली होती ना, ती या महिन्यामध्ये तुम्हाला सिद्ध झाल्याशिवाय मिळणार नाही आणि पोच पावती तुम्हाला पाहिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही. आणि मग 14 तारखेनंतर ज्या वेळेला लाभात जाईल तर तीही गोष्ट तुमच्यासाठी चांगलीच आहे ना.
सूर्य महाराज मेष राशीमध्ये अत्यंत शक्तिशाली होतात. कुठल्याही कामाला अगदी धूमधडाक्यात त्यांची परिपूर्णता असते. जे जातक लष्करामध्ये नोकरी लागण्यासाठी प्रयत्न करत आहे, परीक्षा दिलेली असेल तर त्याचा रिझल्ट येणं बाकी असेल तर तो चांगला आणि पॉझिटिव्ह असेल. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे, जो की लग्नेश आहे. 2 वेळा राशी परिवर्तन आहे. 10 एप्रिलला मीनेत आहे, 30 एप्रिलला मेषेत आहे. मग या सुखस्थानाचा ग्रह भाग्यात आहे, नंतर कर्मात आहे आणि नंतर लाभात आहे. वास्तू घेण्याच्या दृष्टीनं उत्तम ग्रहस्थिती आहे. वाहन घेण्याच्या दृष्टीनं उत्तम कालखंड आहे. शेत जमीन घेण्याच्यासाठी अतिशय सुंदर योग आलेले आहे. अनेक अडचणींवर मात करून तुम्ही सुखासाठी, तुमच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणांसाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी सहज या महिन्यामध्ये प्राप्त होताना दिसताय. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. पंचम स्थानाला संतती स्थान म्हटलं गेलं. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 19 एप्रिलला वृषभ राशीमध्ये जातोय. म्हणजेच तो लाभातनं व्ययामध्ये जातोय. पंचमेश लाभात आहे तोपर्यंत ज्या जातकांना संततीसाठी चान्स घ्यायचा आहे, डॉक्टरांची भेट घ्यायची, त्यांनी अवश्य घ्या. इच्छा परिपूर्ण होते. शिक्षणामध्ये नावलौकिक निर्माण होत आहे, प्रतिष्ठा प्राप्त होते आहे. बरेच लोक 19 तारखेनंतर शिक्षणाच्या दृष्टीनं परदेशात जात आहे. फक्त ज्या जातकांनी 19 तारखेच्या नंतर संततीचा चान्स घ्यायचा आहे त्यांनी थोडंसं थांबलेलं बरं. पुढच्या महिन्यात विचार केला. जर घ्यायचा आहे तर पहिल्या 19 तारखेच्या आतमध्ये तुम्ही ते घ्यावं. आणि त्यानंतर ज्या गृहिणींनी चान्स घेतलेला आहे, ज्या जातकांनी चान्स घेतलेला आहे, तर त्यांच्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमांचं व्यवस्थित काटेकोर पालन ही गोष्ट महत्वाची. षष्ठ स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 2 एप्रिलला राशी परिवर्तन करतोय. तो कुंभेतनं मीनेमध्ये जातोय. म्हणजेच काय तर षष्ठ स्थानाचा मालक हा भाग्यामध्ये आणि नंतर पूर्ण महिनाभर तो कर्मस्थानामध्ये. वास्तविक नैसर्गिक पापग्रह असल्यानं केंद्रामध्ये त्याला विशेष फलप्राप्ती जाणवत नाही, परंतु त्यातल्या त्यात वडिलोपार्जित व्यवसायाला गती देण्यासाठी मंगळ महाराज तिथे आलेले आहे. अडकलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी आलेले आहे. एखादा निर्णय लवकर घेऊ शकत नाही, अगदी 1 घाव 2 तुकडे या पद्धतीनं ती गोष्ट करायला आलेली आहे. असा सगळा विचार करता षष्ठ स्थानाच्या संदर्भातला आपण वडिलोपार्जित जर काही काम असेल, वडिलोपार्जित जर कामाचे काही निर्णय असतील तर ते काम बंद न करता ते काम वाढवावं, त्या कामाला तुम्ही पुढे न्यावं. सप्तम स्थानामध्ये धनु राशी आहे. स्वामी गुरु ग्रह हा लग्न स्थानामध्ये विराजमान आहे. म्हणजे सप्तमेशाची सप्तमावर सप्तम दृष्टी. विवाहात जरी विलंब झालाय, चांगल्या वराची प्राप्ती करून दिली आहे, चांगल्या वधूची प्राप्ती करून दिली आहे, पार्टनरशिप मधील व्यवसायाला गती प्राप्त करून दिलेली आहे. आणि मग हे सगळं करत असताना तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या मिथुन राशीच्या जातकांच्या याच कालखंडात परिपूर्ण होत आहे. पार्टनरशिप मधल्या व्यवसायाला गती मिळाल्यामुळे मन तुमचं शांत झालेलं आहे. अष्टम स्थानामध्ये मकर राशी आहे. स्वामी शनी ग्रह हा दशम स्थानामध्ये आहे. तुम्ही म्हणा गुरुजी अचानक म्हणून काही धनप्राप्तीचा विचार होऊ शकतो का? हे स्थान अचानक धनप्राप्तीचं आहे, आयुष्याचं आहे, आयुर्मानाचं आहे, मोठ्या संकटांचं आहे, घटनांचं आहे. तर या महिन्यामध्ये अचानक धनप्राप्ती नाही. झिजावं लागेल चंदनासारखं, तेव्हा कुठे तुमचा सुगंध आल्याशिवाय राहणार नाही. स्वतः कार्य करावं लागेल तेव्हा ती गोष्ट पूर्ण होईल. भाग्यामध्ये कुंभ राशी आहे. स्वामी शनी ग्रह दशमात आहे, त्यामुळे भाग्याला कर्माची गती प्राप्त होणार आहे. दशम स्थानामध्ये मीन राशी आहे. स्वामी गुरु ग्रह लग्नात आहे. कामाची व्यापकता वाढावी यासाठी विचार अनेक मनात येऊन जाणार आहे. काही विचार निगेटिव्ह सुद्धा येतील, परंतु त्या निगेटिव्ह विचारांवरती तुमचे पॉझिटिव्ह विचार एवढे हावी होणार आहे की तुम्ही ते काम परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.
राजकीय मोठं पद प्रतिष्ठा प्राप्त होण्याचाही योग, नोकरीमध्ये बढती होण्याचाही योग या महिन्यात जाणवतो आहे. एकादशाला लाभस्थान म्हटलंय. स्वामी मंगळ ग्रह 2 तारखेपासून मीन राशीमध्ये म्हणजेच लाभेश क्रमात असणार आहे. कामाचं फलप्राप्ती मिळाली ना, मग माणसाला काम करायला हुरूप येतो. कोणी स्तुती केली ना तर मग लढ म्हटलं की मग फार आनंद वाटतो. पण काम करून जर त्याचं काही फल मिळत नसेल तर इच्छा नसते. परंतु ही स्तुती, ही गती याच महिन्यात तुम्ही अनुभवणार आहात, अगदी महिन्याच्या आरंभापासून. व्ययामध्ये वृषभ राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह 19 तारखेला तेथे आलेत. पहिलं लाभ होणार आहे, परंतु व्ययात वेश आला तरी स्वराशीचा विपरीत राजयोगातला, त्यामुळे खर्च काही होत नाहीये. झाला तरी योग्य कामासाठी, घरातल्या गोष्टींसाठी होतोय. मिथुन राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 7 आहे. शुभ रंग तांबडा आहे. आपल्यासाठी शुभ दिवस 1 तारीख, 2 तारीख, 21 तारीख, 22 तारीख, 23 तारीख आणि 28 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 17 तारीख, 18 तारीख, 24 तारीख आणि 25 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्यानं आपल्या पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल. मंत्र आहे ओम केशवाय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.